नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। बघूया बातमी अमरावतीत अजूनही नाफेडणीची नोंदणी नाहीच। अमरावती जिल्ह्यातील शेतकरी यांनी सुलतानी आसमानी संकटांवर मात करत सोयाबीन पिकवले, पण उत्पादन मात्र टिकवता आले नाही। अवघ्या एकरी 1, 2, 3 क्विंटल सोयाबीनच्या उतार्यावर शेतकऱ्यांनी समाधान मांडले। अपेक्षा एकच होती, किमान हमी भाव मिळाला तर आपले नुकसान बराबरीने तरी करेल। मात्र खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून 15 दिवस होऊन गेले। छोट्या शेतकऱ्यांनी खाजगी उधारीची परतफेड, देवाणघेवाण व्यवहार आणि तोंडावर आलेली दिवाळी आणि पावसाने खराब झालेल्या सोयाबीनची बाजारपेठेत पडत्या भावाने विक्री केली। मात्र मध्यमवर्गीय व मोठ्या शेतकऱ्यांनी थोडा धीर धरला। सोयाबीनची हमी भावाने खरेदी होऊन या आशेने सोयाबीन थांबवून ठेवले। अशातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2025 ला जाहीर केले की दिनांक 30 ऑक्टोबर 2025 ला नाफेडणीची नोंदणी सुरू होईल, पण दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत तरी नाफेडणीचे नोंदणीचे कोणतेही आदेश आले नाही। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीस आला आहे।